जय आदेश मित्रांनो, मग सतीश पत्वे. तर मित्रांनो, परत एकदा आपले यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ता चालू आहे आपले एक रानभाजीचं सीझन, घायपताशी कोंबाची भाजी, आम्ही त्याला बांबू सांगतो. तर मित्रांनो, आज आपण आलेलो बांबू सापडायसाठी. तर इकडं आमची गँग घ्यारा अन्वेष, अश्विन, पर सावनी सकट आज अख्खी जण आलो बांबू गवसायसाठी. का आमच्याकडे बांबू वाटे येत नाही, पण बघू हिरो गवसला इथं पाठीमागा एक बारीकसा निघतो, आपण काढून हिरो बघ कावडाच निघतो. एक हितभरच निघाला तरी आपण घ्यावं, कारण की कवळी बांबूची भाजी एकदम भारी लागते. आणि ठेवायला नंतर नेलं तर वाटे येत नाही, त्याच्यामुळं आपण लगेच तो बांबू घेऊन जाऊ. तर मी तो सगळ्यात अगोदर आपले चॅनल कोणी नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बाकीच्यांना पण शेअर करा. बांबूची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी आज हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण आता तर मित्रांनो, आपण इथं रोडला गाडी उभी करून ठेवली आणि इथे दिसतात ते सगळी घायपता, टोटल घायपताचं राहणं आहे. कारण आत्ताच भाजी निघायला सुरुवात झालेली आहे. आणि बांबू गावसायसाठी आज अन्वेष, सावनी, अश्विनी, सावनी पण आलेली आहे भाजी गावसायसाठी. सावनी सगळी जण भाजी गावसायसाठी आलेले. तर मित्रांनो, इथे एक बांबू निघू राहिला, तुम्हाला मग दाखवतो. हे रा इथं जिथं बांबू निघणार आहे तिथं आपण घायपत असा हो. आता इथं बारीकसा बांबू निघणार आहे. आपण आता हे बांबू आहे ना काढून घ्या. आता आपण हे बांबू काढून घ्या. एकदम बारीक आहे, पण आपण पहिल्यांदाच भेटला त्याच्यामुळे काढून घेतलंय. कारण की बांबूची भाजी वाटे येत नाही आपल्याकडे, अशीच बारीक बारीक काढून येताना आपण आता त्याच केला, आपणही बारीक बारीक काढलो. पण मित्रांनो, बारीक राहतो ना याचीच भाजी एक नंबर खायला लागते. आणि आपण याची रेसिपी दाखवणार आहे. मित्रांनो, माझी रेसिपी आहे ना पूर्ण वेगळी, म्हणजे रेग्युलरली लोक बनवताना तशी रेसिपी नाही, डायरेक्ट जगा वेगळी रेसिपी आहे. किती जण बनवतो आहे माहीत नाही मला, आणि कोणी जर माझ्यासारखी बनवतो आहे तर कमेंट करून नक्की सांगा. काढून यायला कोणतरी इकडे जाऊन ये. इथला एक कोणतरी काढून यायला. तर काढून यायला चांगला मस्त ठेवाय. आपण हे जंगलामध्ये आलेलो आहे आणि इथं पाणी हेरा किती भारी, याच्यात मोकार झिंग्या राहत्या. 2-3 वेळेस आम्ही कितीमध्ये झिंग्या धरायला आलेलो. बारीक बारीक झिंग्या मोकार राहत्या आणि आमचा पाणी पण एकदम स्वच्छ आहे. मासं बी सगळ्या दिसतात ना. इकडून अन्वेष, अश्विन त्यांनी येऊ राहिले. बांबूची भाजी मित्रांनो अशी काट्या कुठ्या काढायला लागत आहे. बांबू नेलं लोकांना काढून. बांबू बारीकच आहे, मोठा नाही. इकडं याने एक बांबू दिसलाय त्यांच्या पाठीमागा तिकडं कुठतरी, आणि इकडं आपल्याला पण एक दिसलाय. इथे एक बांबू आपण पण देखलेला आहे. आता काढलं त्याच्यापेक्षा थोडासा साईज ना मोठा आहे बरं काही. हो, पहिलाच आपल्याला जराशी बांबू गवसला बऱ्यापैकी.
केरा बऱ्यापैकी थोडासा लांब झालेला येऊ काढून घ्या. आपल्याला इथं एक आता मोठा बांबू भेटलेला आपल्याला जसे साईज लागे ते तसा भेटलेला आपल्याला इथं योक आहे आणि तो खाली योक आहे. दोन्ही पण आपल्याला म्हणजे आपल्या भाजीचं काम भरपूर होणार आहे, टेन्शन नाही. कारण का आपण मला लईच बारीक काढलं पण हे साईज आहे याची कशी एकदम मापात साईज आहे. निभारही नसणार आहे आणि कवळाही नसणार आहे. तर आपण हे काढू. वरूनच मोर लावला असा कापला असत बरं झाला. भारी चांगला मस्त. काय असं झूम करून बघायचं का काय त्याला काय मस्त आहे. अखेर भारी होतो बाद झाला आवडस. हा अरे भाजी आली पाहिजे. मग आता दौड बुबा भेटलं ना. मग झोपाय आले. हा सावनी सावनी अरे तेर पप्पा थांबा थांबा थांबा. मस्त एक नंबर भेटला मित्रांनो. यार आवडा बांबू भेटला आपल्याला. काय भाजीचा भरपूर काम झालेलं. आता अन्वेष पण पकी भाजी खाणार ना यार. आपले पूर्ण भाजीचं काम झालं मस्त पैकी. असं एकदम कवळं लुसलुसीत असं बांबू भेटलेलं आपल्याला. निभार एक पण निभार नाही, सगळे कवळचा. तर आज आपला मस्त भाजीचं काम आहे. त्याच्यामुळे रेसिपी द्यायला विसरू नका. नक्की रेसिपी द्या का कशी भाजी बनवायची. मित्रांनो आपण भाजी बनवायला आज शेंगदाणे घालून भाजी बनवणार आहे. अजून कोण ऐकलं पण नसतं शेंगदाणे घालून भाजी कशी लावतो. आपण शेंगदाणे घालून बनवणार आहोत. त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत द्या का. मित्रांनो आता आपण जे बांबू आणलं ते आता आपण पहिलं सगळ्यात अगोदरचे प्रोसेस ते साळून घ्यायचं. साळायची माहिती आहे की नाही काय. या अशा पद्धतीने आहे ना साळून घ्यायचं. कारण की वरचं जे साल राहते त्यानं जास्त खाज होतं आणि ते शिजत नाही लवकर. चला एक तर आपला साळून झालेलं आहे. या अशा पद्धतीनं व्यवस्थित साळून घ्यायचा. आणि बहुतेक जाल खाज होतं ते नाही ना हे घ्यायचंच नाही. कारण की ना भरपूर खाज येते. थोडं थोडं पातळ पातळच घे. कारण की आपण एकदम कवळं कवळं आणलेलं. जरा निभार असल्यामुळे थोडं जास्त जाड साळून घेतलं तर जमतं, पण एकदम पातळ आहे. मित्रांनो आपण आता जेवढं बांबू आणलं तर तेवढे ह्या अशा पद्धतीनं किसून घेतलेले आहे. आवडत त्याचं हा ते सोलून घेतलेला वरचं सगळे स्किन काढून घेतली त्याच्या आता. आणि आता आपण हे काय शिंदून आणि काय किसून असं दोन प्रकारे हे करणार आहे. कारण मला या शिंता येत नाही तर मग किसणीव किसणार आहे आणि अश्विनी शिनणार आहे. चला तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीनं
शिंदून घ्या. ज्याला माहित नाही त्यांनी ऐकून घ्या कसा शिंदायचा त्या. अन्वेष काय सांग तू? अन्वेषला काचा प्रश्न पडलाय. बावलीस केस झाले ना. शिंदून खाली असा ओला ओला पडा. किसून घेणार अशी पद्धतीनं. सगळ्यात अगोदर चूल पेटून घेऊ. तर अगोदर चूल पेटवण्यासाठी ना रॉकेल वापरायची. आता यार चूल पेटवायसाठी जे आपण शेतात माल केलं त्याचं जे ट्रे राहतं त्याचा वापर चूल पेटवण्यासाठी कर. कारण मोदी सरकारने रॉकेलच बंद करून टाकला आणि जे घरातून लाईटच नाही ते लोकांचा हाल करून ठेवलं. कारण की अजून भारतामध्ये अशी बरीचशी घरं का त्याच्यामध्ये अजून लाईट नाही आणि मोदी सरकारनं रॉकेलही बंद करून टाकला. त्याच्यामुळे लोकांचं लय हाल झालेलं असं ते असंच म्हणजे ऑर्डर खर्च करून द्यायला आता बॅटऱ्या करून उजेड करावं लागतो. तर आता ते रॉकेलमुळे आपण चूल पेटवायचे. आता ते ट्रे आलेले आपली पण गंमत आणि मरणाचा काळा काळा धोर निघतो त्याच्यापासून. ही आपली भाजी आता हे आपण घ्यावायच्या. आता आपण ही शिजायसाठी याच्यात पाणी ओतून घेणार आहोत. कारण की भाजी शिजली पाहिजे आणि ही भाजी शिजवताना म्हणजे बरीच उतू येते. बास होईल का काय काय माहिती. बास होईल कारण की पाणी राखणार नाही पार. आता आपण घेतले भाकरी. मित्रांनो आपली भाजी शिजून झालेली आहे आता. तर आपण आता त्याच्यातलं ज्या पाणी आहे ते आता आपण एका भागोल्यात सेपरेट बाजूला काढून घेणार आहोत. कारण आपल्याला पिळायची आता. तर त्याच्यामधलं ज्या पाणी आहे ते आता आपण काढून घेणार आहोत. यासाठी किती वापणे लागत आहे. तर आपण सगळं पाणी येळून घेतलं. आता आपली भाजी आता याच्यात आपल्याला गार पाणी ओतायचंय. कारण की आपण आता ही गरम गरमच भाजू पिळणार आहोत ना त्याच्यासाठी ती परत गार करून घ्यायची आणि मग पिळायची. तर मित्रांनो आवडी भाजी दिसत आहे जवळजवळ अर्धा बघूला. तर याचं फक्त 2 बारीक बारीक लाडू होते कारण की पिळून एकदम थोडी भाजी होते. ते आपण गार पाणी ते टाकलं तर त्या परत येळून टाकायचं असं. कारण ते एकदम आताच आपण चुलीवरून उतरलेली पर गरम गरम राहत. आता गार पाणी करून ते आपण थोडेसे आता वलवून घेतलं. जरा मेहनतच लागते भाजीला. बिना मेहनतीची भाजी नाही आणि एकदम चांगली पिळून घ्यायला लागते. पण तोपर्यंत इकडे चालू आहे अश्विनीचा लाडू बनवायचं काम. लाडू म्हणजे चपात्या बनवायच्या त्यासाठी लाडू बनवतो. अन्वेषचा इकडे काहीतरी चालू आहे बरं का. काय करीत अन्वेष तू? त्याच्या आत्तीनं दिलं त्याला खेळणी. ते आता बसलाय खेळणी घेऊन. अन्वेष काय करीत आहे तू? चला तोपर्यंत आपल्या इकडं पाणी पण आता येळून होत आलेलं आहे. तर आता हे आपण पिळून घ्या. आवडा मोठा गट्टू घेतलाय बघू त्याचा कवडा होतो. तर मित्रांनो ह्या त्या पिळून पिळून आहे ना बरा एवढा बारीक केलाय. तर अजून त्या बराच बाकी अजून पाणीच निघत. आता डायरेक्ट पिळल्यानंतरच दाखवितो फक्त. आता हे अशी पिळे हे असे विकून घ्या. तर मित्रांनो
आपण जी भाजी पिळून काढली त्याचं असं बारीक बारीक 4 गट्टू तयार झालेला. आता आपण घ्याव रस्सी बनवायला. हा 5 गट्टू झालं म्हणजे आपल्याला 5 जणांना पुरवली भाजी. आपल्याला आहे ना कांदा पण लागतो त्यासाठी आपण कांदा घेतलेला. आता हे कांदा आहे ना बारीक चिरून घ्यायचा. अगोदर आपण तेल टाकून घ्यावं. या काम कर इथंच घे डायरेक्ट कढईच धर फक्त. मित्रांनो हे भाजीसाठी ना तेल जरा जास्तच लागत. मीठ वाटलंय ना बारीक मीठ नाही. सगळ्यात अगोदर आहे ना आपण हे मिरची टाकून घ्यावं. सगळ्यात अगोदर मिरची करून घ्यायची. नको अजून. जाळ जरा कमी कर लई झालं. आपण याच्यात आहे ना हळद टाकून घ्या. हळद टाकून घेतली. आपण कांदा टाकू. कांदा टाक बघू. टाकून याच्यात व्यवस्थित कांदा परतून घ्या. लाईट गेली त्याच्यामुळे उजेड जरा कमी घालू. आता उलस तेल टाकू याच्यात. कारण की भाजीला ना तेलच भरपूर लागत आहे. नाही तर भाजी जर असेल लई कोरडी तरी ना त्यात टेस्टच लागत नाही. कारण की मटणाला नाही तेल लागत पण याला मरणाचं तेल लागत. पण भरपूर झाला तेल. आता कांदा व्यवस्थित परतून द्यायचा. कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे. मित्रांनो आपण याच्यात आता आहे ना जी आपण बांबूची भाजी पिळून घेतली ती याच्यात टाकून घ्या. आता टक बघू. आता व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तर मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे. आता किती मस्त दिसते बघ. नेमका लाईट गेली. आता फ्लॅशचा उजेडावर याचा आता एकदम कसा कलर आला एकदम भारी बघ. भुर्जीच दिसते डायरेक्ट. आता आपण हे घ्या उतरू. आपण आता कुंडल्याला सगळ्यात पहिला भाजीचा रिव्ह्यू द्यायला सांगू कशी झाली ते. सगळे आता आपण पहिल्या कुंडल्या खाऊन येणार आहे. बघ कशी झाली भाजी. मस्त झाले. भारी झाली का. पहिल्यांदा खाल्ले. पहिलं कुंडल्याची पहिलीच वेळ आहे काय त्याची. त्याला मस्त आवडले. बाबाला कशी लागली काय माहिती. मस्त लागले. आईला आईला आणून खाऊ शिर नाही. आणि इकडे अश्विनीच बसले खात. मग कसं लागत. मस्त झाले. मस्त झाले सगळे सांगता. एकच नंबर. मस्त भाजी म्हणजे मित्रांनो एकदा नक्की बनवून या. दिसूनच आवडी भारी. आता माझे पण तोंडाला पाणी सुटलंय. पण आता मग पण खाऊन येतो भाजी. सगळ्यांना आवडली. मस्त एक नंबर. थोडीशी पिळायची मान म्हणजे आम्ही शिंदली ती शिंदेला आवडी खास पिळी नाही गेली त्याच्यामुळे थोडीशी अशी याच्यावर
नाही तर भाजी एक नंबर झाली. पुढच्या वेळेस म्हणजे तुम्ही बनवताना बहुतेक भाजी शिंदून घ्यावर नका, डायरेक्ट किसून घ्या. म्हणजे ना एक पिळून एकदम मस्त होते. आणि आम्ही काय पिळेल काही किसेल आणि काय शिंदेल, त्याच्यामुळे ना असं थोडस मठाला ते आवडा पिळला नाही गेला, पाण्याला लागत आहे. पण एकदम मस्त झाले. एकदा अवश्य बनवा. आणि मित्रांनो आपली व्हिडिओ लाईक करा, बाकीच्यांना पण शेअर करा. आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आमची सावनीचं पण काय बडबड चालली काय माहिती. तर चला व्हिडिओ करा आपण स्टॉप.